नमस्कार मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता हा 28 फेब्रुवारी 2024 रोजी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। आणि हा हप्ता मित्रांनो प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते महाराष्ट्रामधील यवतमाळ येथून डीबीटीच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे। हे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे मित्रांनो, कारण की याच्यावरती अगोदर आपण एक व्हिडिओ पाहिलेला आहे। तसेच मित्रांनो आता हा 16वा हप्ता जमा करण्याची वेळ सुद्धा शासनाच्या वेबसाईटवरती जाहीर करण्यात आलेली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी द्वारा 9 करोड़ पीएम किसान लाभार्थियों को 16वीं किस्त का हस्तांतर और किसानों के साथ संवाद 28 फरवरी 2024 तसेच या ठिकाणी वेळ देण्यात आलेली आहे दोपहर 12 बजे। म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसोबत 12 वाजेपासून प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी हे संवाद साधणार आहेत। आणि संवाद संपल्यानंतर या ठिकाणी 9 करोड़ पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती 16व्या हप्त्याचे 2000 रुपये हे वर्ग केले जाणार आहेत। मित्रांनो 16व्या हप्त्याचे 2000 रुपये हे तुमच्या आधार कार्ड सोबत जी बँक लिंक असेल त्या बँकेत येणार आहेत। त्यामुळे तुम्ही इतर कुठल्याही बँकेत न जाता ज्या बँकेला तुमचे आधार कार्ड हे लिंक असेल त्याच बँकेत पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये हे तुमचे जमा केले जाणार आहेत। तसे मित्रांनो हा हप्ता जमा केल्यानंतर लगेचच तुमच्या बँक खात्यात येईल असे नाही, कारण की प्रत्येक बँकेची वेगवेगळी प्रोसेस असल्या कारणाने या योजनेचा तुम्हाला हप्ता हा 28 फेब्रुवारी रोजी किंवा 29 फेब्रुवारीला मिळू शकेल। त्यामुळे या ठिकाणी चिंता करण्याची आवश्यकता नाही मित्रांनो। तर अशा पद्धतीने मित्रांनो आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता हा 28 फेब्रुवारी 2024 रोजी 12 वाजेनंतर तुमच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे।